भारत माता की जय, वंदे मातरम। एकच चर्चा, युवा मोर्चा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। भारतीय जनता युवा मोर्चाचा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे। त्याच पार्श्वभूमीवर कळंब येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। जिल्हाध्यक्ष राहुल काकडे, शहराध्यक्ष भूषण करंजकर, पश्चिम मंडळ अध्यक्ष गणेश देशमुख तसेच पूर्व मंडळ अध्यक्ष सोमनाथ टिंगरे यांनी मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना संघटन अधिक सक्षम करण्याचे आणि निवडणूक पूर्व नियोजन प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले। संघटना आपली आहे ती जिवंत आहे आणि ती संघटना जिवंत तुमचं काम वर पोहोचवते। तुम्ही केलेल्या कामाची तुम्हाला पोहोचवते। राष्ट्रवादी असं या पक्षात शिवसेना असं या पक्षात असं कधीच होत नाही। हिकडला आता हिकडच राहते आणि हिकडला कार्यकर्ता हिकडच राहते। पण ह्याला अपवाद आहे आपला पक्ष राजकारणात। इकडला जो कार्यकर्ता आहे तो कधीही इकडे नेता बनतो, आपल्याला आपण राजकारण करतो। पण तुम्ही प्रक्रियेत या आणि तुम्ही मला कुठेही बोलवा, मी तिथे येतो। मी काय वर्ष 2 वर्षाला कळणार अशी बात नाही। आपल्याला येणाऱ्या नगरपालिका असतील आणि ग्रामपंचायत असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीत भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय। आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवून द्यायच्या। मला जे पाहिजे त्या खात्यातलं काम करून घेऊ आपण सत्ता म्हणून। पण तुम्ही ते आणावं लागेल, आपली सत्ता आली पाहिजे। आणि कार्यकर्ता दिल्लीतल्या सत्तेनं सक्षम होत नाही। कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेनं मजबूत होतो। कार्यकर्त्याच्या ताब्यात पहिला आपली ग्रामपंचायत पाहिजे, आपलं पंचायत समिती पाहिजे, जिल्हा परिषद पाहिजे, आपली नगरपालिका पाहिजे। त्या दृष्टीनं आपण काम करू। आपली सत्ता सगळ्यांनी सर्वप्रथम मी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, माझ्यासहित सगळ्यांनी आता आपण इलेक्शन मोडमध्ये यावं। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कळंब तालुक्याच्या वतीनं अशी मी मागणी तुम्हाला या ठिकाणी करतो की युवा मोर्चाला कमीत कमी तुम्ही 50% जागा, जेवढ्या 10 जागा जर भारतीय जनता पार्टी लढवणार असेल तर 50% 5 जागा युवा मोर्चाला सोडवाव्या। ही मागणी मी तुम्हाला युवा मोर्चा कळंब तालुका म्हणून करतो। नमस्कार, मी संदीप कोकटे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे। त्यामुळे त्या पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतील ते एका ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत। तशाच पद्धतीनं धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने देखील सर्व निवडणूक कार्यक्रम हे आता ऍक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळतंय। त्या अनुषंगाने आज कळंब तालुक्यामध्ये बैठक ठेवण्यात आली होती। या बैठकीसाठी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे हे या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्याचबरोबर पश्चिम, पूर्व आणि शहराचे मंडलाध्यक्ष देखील आपल्या सोबत आहेत। एकंदरीतच या निवडणुकीच्या अनुषंगाने युवा मोर्चा नेमकं काय भूमिका मांडतंय, युवा मोर्चाची कार्यपद्धती कशी असणार आहे या सगळ्या निवडणूक काळामध्ये हे आपण समजून घेणार आहोत। राहुल भाई आपल्या सोबत आहेत, मला एक सांगा की कशा पद्धतीने युवा मोर्चा या ठिकाणी या निवडणुकीमध्ये काम करणार आहे। येणाऱ्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि पक्ष संघटनांबांधणी या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची कळंब येथे बैठक झालेली आहे। या बैठकीला कळंब तालुक्यातील युवक उपस्थित होते। आम्ही या बैठकीचा विषय असा होता की युवा मोर्चा म्हणून आपण भविष्यातली संघटना बांधणी आणि निवडणुकीत कसं आपण त्याला तयारी केली पाहिजे। युवा मोर्चातल्या जास्तीत जास्त युवकांनी निवडणूक लढवली पाहिजे हे आमचं प्रथम मत आहे। भारतीय जनता पार्टी ही युवकांना संधी देणारी पार्टी आहे आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला जास्तीत जास्त यावेळेस लढण्यासाठी भाजप संधी मिळणार आहे। त्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीत यावं आणि भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीची तयारी करावी, निवडणूक लढवावी। कारण चांगली व्यक्ती जर राजकारणात आली तर राजकारण चांगल्या पद्धतीने होतं। त्यामुळे युवकांनी राजकारणात मागे न राहता पुढे आलं पाहिजे। ही भारतीय जनता पार्टी ध्येय धोरण आहेत। त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे विचार आज कळंब तालुक्यातील लोकांना सांगण्यासाठी आम्ही कळंब तालुक्यात आलो होतो। एकंदरीत बैठकीदरम्यान अनेक युवकांनी सोशल मीडियाच्या बाबतीत देखील अनेक विषय आपले बोलणं झालेलं आहे। सोशल मीडियावरती कुठेतरी भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय युवा मोर्चा हा बॅकफुटला असलेलं पाहायला मिळतंय। त्या संदर्भात काय आवाहन केलं किंवा त्याची रणनीती कशी असेल सोशल मीडिया? आजच्या काळात राजकारणात सोशल मीडिया हे सगळ्यात मोठे अवध आहे, शस्त्र आहे। सोशल मीडियात भविष्यात भारतीय जनता पार्टी सोशल मीडियात युवकांनी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे।
आपले जे कामं आहेत ते लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं आवाहन आम्ही सर्वांनी मिळून सोशल मीडियात भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आगामी काळात नक्कीच भारतीय जनता युवा मोर्चा हा कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये कार्य करणार आहे किंवा त्यांची रणनीती काय असणार आहे याकडे लक्ष नाही. नमस्ते धाराशिव न्यूज कळंब.